नमस्ते. रामकृष्ण हरी मित्रांनो, आपण आज एका वेगळ्या विषयावरती बोलणार आहे. मातीतला आपल्या सेंद्रिय कर्ब दिवसेंदिवस कमी होत चाललाय. थोडक्यात काय तर तुमच्याकडं किंवा माझ्या खिशामध्ये 500 रुपये आहेत आणि 200 रुपये कोणाला तरी दिले, तर ऑब्विसली ते पैसे माझ्याकडचे 300 रुपये माझ्या खिशात 300च राहतात. किंवा एक एक्सप्लोज करा, तुमच्याकडे 1000 रुपये आहेत आणि त्यातले मी 200 रुपये घेतले, तर 100% तुमच्या खिशामध्ये 800 रुपये राहतात. ह्याचं तुमचं मत काय? मातीतला सेंद्रिय कर्ब कमी होतोय, दिवसेंदिवस होणारं उत्पन्न कमी होतंय, माती खराब व्हायला लागली. आपल्या इथं माती बचाव हे अभियान मोठमोठ्या संतांनी हातात घेतलेलं आहे. ते शेतकऱ्याने काय घेऊ नये. बांधवांनो, जर माती राहिली, जमीन राहिली, तर आपण आपल्या पुढच्या पिढीच्या हातात देणारी जमीन ही चांगली आणि कसदार असेल. यासाठी लागणारे इन्ग्रेडियंट जे काही आपण बनवतोय, ज्या निविष्ठा वापरतोय, जे रासायनिक खतं वापरतोय, त्यामध्ये किती प्रमाण रासायनिक खतामध्ये रॉ मटेरियल्स आहे आणि किती टक्के फॉस्फरस मिळतोय, किती टक्के नत्र मिळतोय, किती टक्के पोटॅश मिळतोय, हे मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओ मध्ये समजावून सांगणार आहे. आपल्याला खतामध्ये आता फॉस्फरिक ऍसिड जर घेतलं तर त्यामध्ये किती पर्सेंट फॉस्फरस असतोय हे अंकुश पाटील यांनी फार छान गणित बनवून सांगितलेले आहेत. त्यांची गणिताचा अवलंब करून मी तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये खताच्या आपल्या 12x7च्या व्हिडिओमध्ये ते सगळे इन्ग्रेडियंट सांगणार आहे की ऍक्च्युअल मध्ये फॉस्फरसचं वेट किती आहे, नत्राचं वेट किती आहे, पोटॅशचं वेट किती आहे. जवळजवळ हजारो नाही तर लाखो करोडो शेतकऱ्यांचा गोड गैरसमज आहे युरिया म्हणजे रासायनिक आहे. बांधवांनो, युरिया कुठल्याही फॅक्टरीत बनत नाही. युरियातलं नत्र जे आहे हे जसं आपल्या इथं पावसाळा आल्यानंतर नत्र वाढतं, तसं युरिया कसा बनतो, काय बनतो, ह्याच्यावरती मी छोटा आणि छान व्हिडिओ बनवणार आहे. हा व्हिडिओ तुम्हाला लवकरच बघायला मिळेल. पण आज मी बोलतोय हे मातीवरती बोलतोय आणि ती मातीचं सुरक्षा करण्याकरता, मातीची ताकद वाढवण्याकरता आपल्याला अॅमिनो ऍसिड, फुल्विक ऍसिड, ह्युमिक ऍसिड, ऑर्गॅनिक कार्बन आणि समुद्री शेवाळ म्हणजे सीवीड जे आपण बाजारातून 1,500-2,000 रुपये लिटरनं घेतो आणि ते बनवतो, ते आज आपण आपल्या पुणे जिल्ह्याचे माजी खासदार संभाजीराव काकडे देशमुख यांचे बंधू श्यामकाका काकडे देशमुख यांच्या बांधावरती जाऊन त्यांच्या 100-125 एकर जमिनीला जे लागणारं खत आहे हे आपण त्यांना प्रोव्हाइड करतोय. आपण त्यांना बनवून दाखवतोय. माझं खत कोणाला विकणं हा धंदा नाहीये. माझं प्रत्येक महाराष्ट्रातल्या घराघरापर्यंत हे जे आपल्या सामुग्री आहेत, जे वापरून शेतकऱ्यांच्या अमाप आणि आडमाप पैसे वाचणार आहेत, प्रत्येकाच्या बांधावर बनवण्याची म्हटलं तरी माझ्या वेळ आली तर मी बनवून शिकवेन. मला हाक मारा. जवळजवळ आपल्या कार्यशाळेला प्रारंभ झालेला आहे. आज तागात आपल्या 16 कार्यशाळा झाल्या. 16 कार्यशाळा झाल्यानंतर 8,500 शेतकरी आज आपल्या हिशोबानं मटेरियल घरच्या घरी बनवून लाखो करोड रुपये वाचवत आहेत. लवकरच मी तुम्हाला तुमच्या गावामध्ये तुम्हाला जर गरज असेल, तुम्हाला जर बांधावरती खतं बनवायची असतील, घरी खतं बनवायची असतील, मला आवाज द्या. मी तुमच्यासाठी 100% हजर आहे. आता आपण राहुल भैया काकडे देशमुख यांच्या इथं घरी आलेलो आहोत. त्यांच्या इथं मी तुम्हाला अॅमिनो, फुल्विक, सीवीड, ह्युमिक, ऑर्गॅनिक कार्बन ह्या 5 घटकांचं एकत्र कॉम्बिनेशन करून 5 स्ट्रोक बनवून दाखवणार आहे. बांधवांनो, माती बलवान तर पीक पैलवान आणि पीक पैलवान तर शेतकरी ताजा तवान. अन्यथा शेतकऱ्याच्या खिशामध्ये 100% पैसा राहणार नाहीये. आपण रासायनिक खतावरती NPK लागणारे हे घटक आहेत, परंतु मातीला काय खायला लागतंय, मातीचं खाद्य काय आहे, गांडुळाचं खाद्य काय आहे, अगणित असणाऱ्या जीवाणूंचं खाद्य काय आहे, हे आपण मातीला दिलं पाहिजे. बांधवांनो, शेत, गोमूत्र, लेंडीखत, कोंबडीखत हे पिकांचं खाद्य नाहीये. हे सर्वचे सर्व मातीचं खाद्य नाही. मातीची पोषकता वाढली तर निश्चित आपलं उत्पन्न वाढेल. मी आपल्याकडं 100% मी तुम्हाला खात्री देऊन सांगतोय, अॅमिनो ऍसिड हे जगाला वरदान मिळालेले वरदान. हे वरदानाचा वापर करून तुम्ही उत्पन्नामध्ये आमूलाग्र बदल होऊ शकतो. मी लवकरच एक पेरू शेतकऱ्याचा घेऊन येतोय तुमच्या समोर. एका पेरूच्या झाडाला 180 ते 190 पेरूचं सेटिंग केलेलं आहे. जवळजवळ त्या शेतकऱ्याचं 28 ते 30 लाख रुपये एका सीझनला उत्पन्न फक्त 1.5 एकर मध्ये आपण काढून दिलेलं आहे. आता आपण प्रायोगिक तत्वावरती कसं बनवायचं 100 लिटर बनवून देतोय. जवळजवळ त्यांच्या एका ह्युमिकच्या बॅलरची किंमत 50,000 रुपये ते 1 लाख होतीये. सीवीडच्या बॅलरची किंमत 1.5 लाख होतीये. फुल्विकच्या बॅलरची किंमत 1.5 लाख होतीये.
ऑर्गॅनिक कार्बनच्या बॅलरची किंमत 1 लाख रुपये होते आणि अॅम्युनो ऍसिड आपण त्यांना 100 लिटर बनवून देतोय, त्याची किंमत 1 लाख होते. मित्रांनो, 5 लाखाची खतं 15 ते 16,000 रुपये त्यांनी बनवलेले. ती कशी ते आपण आता प्रात्यक्षिक बघूया. या आता बघूया. आज आपण पुणे जिल्ह्याच्या राजकारणातील सर्वात महत्वाचं कुटुंब काकडे देशमुख निंबूचे, जे की मूळ पांगारचे आहेत. आपले माजी खासदार संभाजीराव काकडे यांचे बंधू श्यामकाका काकडे देशमुख यांच्या घरी आपण आज त्यांना 5 स्ट्रोक बनवून देण्यासाठी त्यांच्या असणाऱ्या 100-125 एकर जमिनीच्या खाद्याच्या पुरवठ्यासाठी आपण या ठिकाणी आलेलो आहोत. आणि आपण त्यांना सगळं ॲम्युनो ह्युमिक ऑर्गॅनिक कार्बन आणि 052321261 हे सगळं बनवून दाखवणार आहोत, त्यांना बनवून देणार आहे. त्या संदर्भाची ही माहिती आहे. या ड्रम मध्ये आपलं ह्युमिक बनणार आहे, या ड्रम मध्ये ऑर्गॅनिक कार्बन बनणार आहे, याच्यामध्ये फुलविक बनणार आहे, याच्यामध्ये सीवड बनणार आहे आणि त्याच्यामध्ये अॅमिनो ऍसिड बनणार आहे. त्याच्यामध्ये आता आपण पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकून घेतलेलं आहे. त्या ना 5 किलो 2 राहिले. 20 लिटर पाणी घेऊन आपण चांगल्या पद्धतीनं 100 डिग्री सेल्सिअस पाण्याचं तापमान होतं भैया. नाकाला जेवढं आहे ना हे सेफ्टी घेता येईल. तिकडं बस जा, तुमच्या हातात टाका देत. पोटॅशियम हायड्रोक्साईड टाकताना काळजी घ्यायची. पोटॅशियम हायड्रोक्साईड चांगल्या क्वालिटीचं A1 क्वालिटीचं घ्यायचंय. आता बाजारात मिळणारे पोटॅशियम हायड्रोक्साईड मध्ये A1 आणि A2 आहे. A2 दर्जाचं कमी रेट मध्ये मिळतं, ते वापरायचं नाही. आपल्याला A1 क्वालिटीचं घ्यायचंय. त्याचं कॉस्ट्युम थोडं जास्त आहे, 1 किलो A1 क्वालिटीचं घ्यायचंय. पाणी 100 डिग्री सेल्सिअसला उकळतंय. हात लावून बघितलं तर तुमच्या लक्षात पावडर घ्या इकडे. काळी पावडर आहे ना. पहिला आपण पोटॅशियम हायड्रोक्साईड करून घेतलंय. आता याच्यामध्ये लिग्नाइट पावडर आपण 10 किलो हळूहळू करत टाकणार आहे. एक जण या इकडं की हलवायला. 98% बाजारात मिळणाऱ्या चांगल्या क्वालिटीचं ह्युमिक आपण इथं बनवतोय. लिग्नाइट पावडर मध्ये कोळशाची पावडर मिक्स करून विकली जाते. सगळ्यांनी काळजी घ्यायची. ह्युमिक तयार झालंय. यात आता आपण सीड बनवतोय. अर्धा हळद खाली क्लिक होतो, खाली क्लिक होतो. कार्बन आपण याच्यामध्ये टाकतोय. नाकाला बांधा, सेफ्टी घ्या, कारण ह्याची निघणारी वाफ फार भयंकर आहे. आता आपण बनवलेलं तुम्ही मागास बघितलं. ही काकडे साहेबांची म्हणजे बनवत होते, हलवत होते, मी यांना मदत करत होतो. हे सगळं बनवत असताना नाकाला मास्क लावायचे, हातामध्ये हँड ग्लोव्ह घातले तर अतिउत्तम. पोटॅशियम हायड्रोक्साईड आपल्याला लागणारं मटेरियल, ह्याला पोटॅशियम हायड्रोक्साईड, लिग्नाइट पावडर, हे जे बनवलेलं आहे हे सीवीड आहे. सीवीड बनवण्यासाठी लागलेले सीवीडची पावडर, पोटॅशियम हायड्रोक्साईड, पाणी, हे बनवलेलं आहे आपण ऑर्गॅनिक कार्बन. ऑर्गॅनिक कार्बनसाठी ऑर्गॅनिक कार्बनची पावडर आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड. त्याच्यामध्ये आपण फुलविक बनवलंय, फुलविकची पावडर आणि पोटॅशियम हायड्रोक्साईड आणि पाणी. हे घेत असताना, मटेरियल घेत असताना बांधवांनो, शेतकरी मित्रांनो, एवढी चाललेली फसवणूक आहे. आपले व्हिडिओ व्हायरल झाल्यापासून एवढ्या बाजारामध्ये हे जे मटेरियल घेतोय आपण, ह्याच्यामध्ये 2 क्वालिटी आहेत, A1 आणि A2. A1 म्हणजे थोडक्यात तुम्हाला सांगायचं म्हणाल, आपण घरासाठी जी कच खडी वापरतो, ती खडी क्रेशरवर गेल्यानंतर तोंडाच्या दगडाची असते, ती डिझॉल्व्ह होणारी असते, ती फुटणारा दगड असतो. आपल्याला आतला दगड लागतो. त्या पद्धतीने हे मटेरियल जे आतलं मटेरियल आहे
ह्याचं कॉस्टिंग बाजारामध्ये जास्त आहे. तुम्ही थोडे पैसे जास्त खर्च करा. आता बघा ह्या ड्रमची किंमत आहे बाजारात घ्यायला गेलं तर 100 लिटर तुम्हाला 1 लाख रुपयाला बसतोय. मी तुम्हाला 3000 रुपयात बनवून देतोय. मग तुम्ही चांगल्या क्वालिटीचं मटेरियल वापरलं तर 3200 रुपयामध्ये तुमचं 3500 रुपयामध्ये तयार होतंय. आणखीन खाली यायला जाऊ नका. आणखीन मटेरियलचे तुम्ही कमीत कमीतलं मटेरियल बघू नका. चांगल्या क्वालिटीचं मटेरियल बघा. अन्यथा तुम्ही सोडणार हे फक्त पाणी. आज तागायत 99 बऱ्याच कंपन्यांनी तुम्हाला पाणी विकलंय. तुम्हाला ओरिजिनल मटेरियल वापरावं. हे ह्युमिकचं बॅलर आपलं 3000 तयार झालं. ह्याची बाजारात किंमत 1 लाख रुपये. हा जो तुम्ही सिविडचा बॅलर बघताय ह्या सिविडच्या बॅलरची किंमत बाजारात घ्यायला काय तर 1.5 लाख रुपये म्हणजे 1,500 रुपये लिटर आहे. तर हे तुम्हाला फक्त आणि फक्त 40 रुपये लिटरनं बनतंय. ह्याची क्वालिटी बघा. तुम्ही क्वालिटीशी कुठंही म्हणजे आपल्याला कॉम्प्रोमाइज करायची गरजच नाही पडली पाहिजे. ह्याची क्वालिटी एकदम A1 बेस्ट क्वालिटी आहे. सगळ्यांनी आपलं चॅनल लाईक करायचे, सबस्क्राईब करायचे आणि शेअर करायचे मित्रांनो. कमेंट तुमच्या काय असतील त्या कळवा. धन्यवाद. जय जवान जय किसान. रामकृष्ण हरी.